रस्सा खाण्याचा जर फील हवा असेल तर अशा पद्धतीची डाळ पालकची आमटी किंवा डाळ पालक तडका बनवायलाच पाहिजे. आता बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की किती तेलकट आहे, परंतु नाही, त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा तयार झाल्यानंतर हा जो फील आहे की नाही, कोणताही चिकनचा किंवा मटनचा रस्सा मागे टाकेल अशा पद्धतीची ही चव लागते आणि इतकी सुंदर टेस्ट गरम गरम भाताबरोबर तुम्हाला खायला की नाही इतका आनंद वाटेल. कम्फर्ट फूड यालाच म्हणतात असं वाटेल. रोजच्या रोज जरी तुम्ही बनवून खाल्लं तरी तुम्हाला कंटाळा वाटणार नाही, अशी इतकी जबरदस्त याची टेस्ट लागते. आणि बनवायलाही किती सोपं आहे, मी सांगूच शकत नाही, एवढ्या सोप्या पद्धतीनं बनवता येतं. याच्यामध्ये 5 प्रकारच्या डाळींचा वापर केलेला आहे. तर पाहिल्यानंतर लक्षात येईलच 5 प्रकारच्या ज्या डाळी असतात आपल्या घरामध्ये सतत म्हणजे कायम असतातच, अशा या डाळींचा आपण इथं वापर करणार आहे. आणि इतकी जबरदस्त टेस्ट, भन्नाट टेस्ट लागते ह्या सगळ्या डाळी वापरून जर तुम्ही हा डाळ पालक तडका बनवताय तर. अशा पद्धतीनं मी इथं दाखवलेल्या आहेत त्या डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा तर इथं मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ सोबतच तुरीची डाळ घ्यायची आहे. साधारणतः तर तुरीच्या डाळीची आमटी, मुगाची आमटी ही आपण बनवतच असतो नेहमी, परंतु अशा पद्धतीनं ज्या सगळ्या मिक्स डाळी तुम्ही वापरून बनवू शकता. उडीद डाळ आणि जी हरभऱ्याची डाळ आहे त्याची क्वांटिटी थोडीशी कमी वापरायची आहे. ती रेग्युलर आपण जेवणामध्ये खात नाही, म्हणून आपण इथं थोडीशी कमी वापरत आहे. आणि बाकीच्या ज्या डाळी घेतलेल्या आहेत, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ, ते समप्रमाणात घ्यायचे आहेत. एकाच प्रमाणात त्या सगळ्या तिन्ही प्रकारच्या डाळी घ्यायच्या. उडदाची आणि हरभऱ्याची डाळ थोडी कमी घ्यायची, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आणि पूर्ण अशी समप्रमाणात नाही, फक्त थोडीशी कमी घ्यायची. आता हे सगळं मिक्स करून ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत 2दा पाण्याने. आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत. बाकीची तयारी करूपर्यंत आपण ह्या डाळी सगळ्या भिजत ठेवलेल्या आहेत. लसूण घेतलेले आहेत, 2 मोठे गड्डे सोलून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले, आणि ही पालक आहे ना, 1 जुडी पालकाची घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पहिल्यांदा तर आपल्याला डाळी भिजत ठेवल्यानंतर पालक हे सगळं जे आपण तयारी करूपर्यंत डाळी परफेक्ट भिजतात आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही, अगदी परफेक्ट कुक होतात. आता याच्यामध्ये रेग्युलर जे मसाले वापरतो तेच घेतलेले आहेत मी. हळद आणि हिंग कंपल्सरी वापरायचंच आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि लाल तिखट मसाल्यातलं जे आपण रेग्युलर जेवणामध्ये वापरतो तेच घेतलेले आहे. 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. टोमॅटो आपल्याला इथं बारीक चिरून घ्यायचा आहे. तेलामध्ये पहिल्यांदा तर टोमॅटोच भाजून घ्यायचा, अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत तेल टाकून घ्यायचं. आता जास्त नाही तेल वापरायचं, तर 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी जिरे टाकायचे. पहिल्यांदा तर जिरे अगदी खमंग असे भाजले पाहिजे, तडतड असा आवाज आला पाहिजे आणि वास सुटला पाहिजे जिऱ्यांचा. नंतर त्याच्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो भाजून घ्यायचा. टोमॅटो भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. सतत मोठ्या गॅसवरती जरी तुम्ही परतून घेतला तरी तो लगेच भाजला जातो. अशा पद्धतीनं भाजून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो भाजण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ टाकल्यानंतर पटकन टोमॅटो भाजला जातो. ही पद्धत सोपी आहे, रेग्युलर सगळीच वापरतात. टोमॅटो भाजण्यासाठी मीठ टाकलं की पटकन टोमॅटो भाजला जातो. अगदी तेल सुटेपर्यंत खरपूस असा टोमॅटो भाजून झाला की लसूण चेचून घ्यायचा, खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचा, मिक्सरला अजिबात वाटायचा नाही. खलबत्त्यामध्ये चेचून घेऊन आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तेलामध्ये अगदी खरपूस असा लसूण आणि टोमॅटो भाजून घ्यायचा. आता बाजूला मी इथं पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. लसूण टाकल्यानंतर असा मस्त खमंग वास यायला चालू होतो. नंतर ह्याच्यामध्ये आपण जो पालक धुवून घेतलेला आहे ना स्वच्छ, तो बारीक चिरून घ्यायचा, अगदी बारीक चिरून घ्यायचा. वेगळं आपण इथे शिजवून घेणार नाही पालक, याच्यामध्येच आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. अगदी असा परतून घेतला का नाही त्याचा वासही येत नाही आणि इतकी सुंदर टेस्ट लागते, म्हणजे करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की इतकी सुपर याची टेस्ट लागते. आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये पालक पूर्ण भाजून झालेला आहे. नंतर ह्याच्यामध्ये भिजवलेल्या डाळी आहेत ना त्या ॲड करायच्या. सगळं मिक्स करून घ्यायचं, परतत राहायचं, म्हणजे लगेच पाणी ॲड करायची अजिबात गडबड करायची नाही, पाणी ओतायची. हे सगळे जिन्नस आपल्याला तेलामध्ये थोडा म्हणजे 5 मिनटं तरी असे परतून घ्यायचे तिथं दाखवल्याप्रमाणे. नंतर याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आणि जे आपण लाल तिखट रेग्युलर वापरतो तेच वापरलेलं आहे, दुसरं कोणतंही वापरलेलं नाही. अगदी बेसिक म्हणजे बेसिक ही पद्धत आहे, याच्यामध्ये कोणतंही ॲडिशनल असं काही वापरलेलं नाही, परंतु टेस्ट विचारायला नको, असली जबरदस्त टेस्ट लागते. आता ह्याच्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट वगैरे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला हे दिसतंच आहे वरती असं तेल सुटत आहे अशा पद्धतीनं. आता हे तेल सुटलेलं दिसलं की मग ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं. जे गरम पाणी आपण केलेलं तेच ओतायचं आहे. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढ्या प्रमाणात, घट्ट किंवा आपल्याला पातळसर असं बनवायचं आहे त्या प्रमाणात आपण इथं पाणी ॲड करायचं. आता इथं पाहिल्यानंतर अजिबात कट आलेला नाही असं तुम्हाला वाटेल, परंतु जेव्हा शिजून तयार होते की नाही डाळ, तुम्हाला पहिल्यांदाच दाखवलं व्हिडिओमध्ये कसा कट आलेला आहे, अगदी सेम रश्श्यासारखी टेस्ट येते.
आणि कटही तसाच दिसतो. अशा पद्धतीने हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला जर ऑप्शनल आहे, गरज असेल म्हणजे किंवा तुम्ही तूप जास्त खात असाल तर याच्यामध्येच तुम्ही असं तूप ॲड करू शकता. तूप ॲड केल्यानंतर एक वेगळंच टेस्ट येते याची, एकदम असं तुपट अशी टेस्ट लागते डाळीची. आणि जी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ॲडिशनल आपण याच्यामध्ये घातलेली आहे की नाही, त्यामुळेच अगदी भन्नाट टेस्ट लागते याची. अशा पद्धतीचा हा लूक तयार होतो. नंतर याच्यामध्ये आपण झाकण लावून याच्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये काही वेळा हरभऱ्याची डाळ शिजू शकत नाही, परंतु 4 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट अशी शिजून होते. आता फायनली आपलं इथं डिश बनवून तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही सॅलडसोबत आणि भातासोबत ही इतकी भन्नाट टेस्ट लागणारी डाळ खाऊ शकता. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास असाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीची जर डाळ पालक बनवली तर आपल्याला भाजीचीही गरज लागत नाही. भातासोबत, भाकरीसोबत आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही खाऊ शकता. वरतून याच्यावरती असं तूप टाकून घेतलं की नाही, इतकं जबरदस्त लागतं, विचारायलाच नको. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.